वर्ध्यामध्ये अमर काळे यांनी रामदास तडस यांच्यावर टीका केली आहे। रामदास तडस यांनी 10 वर्षात एकही ठोस काम केलेलं नाही असं त्यांनी म्हटलंय। 10 वर्षात मोठा निधीही तडस आणू शकले नाहीत। ही निवडणूक आता जनतेने हातात घेतली आहे असंही काळे यांनी यावेळी म्हटलंय। आपल्यासोबत बोलण्यासाठी वर्धा लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे आहे। सर, काय सांगाल? प्रचारादरम्यान भाजपाकडून असा आरोप होत आहे की तुम्ही जेव्हा आमदार होता तेव्हा विविध विकास कामे झाली नाही असा आरोप होत आहे। काय सांगाल? काय उत्तर आहे तुमच्याकडे? नाही, जर विकास कामं झाले नसतं तर लोकांनी मला 3दा निवडून दिलं नसतं। आणि मी मोदींची लाट जेव्हा होती 2014 मध्ये तेव्हाही निवडून आलेलो आहे। त्यामुळं याचं उत्तर जनताच देईल, मला काही सांगायची आवश्यकता नाही आहे। कारण की 2014 मध्ये तर प्रचंड लाट होती मोदींची, त्यावेळेला मी मोदी लाटेमध्ये आमदारकीसाठी निवडून आलो होतो। हा लोकांचा विश्वास आहे की या मतदारसंघातल्या आमदारांनी त्यांच्याकरता केलेल्या कामावर त्यांचा विश्वास होता आणि प्रत्येक सुखदुःखामध्ये आमदार त्यांच्यासोबत आहे हा विश्वास त्यांना असल्यामुळे त्यांनी मला निवडून दिलं 3 वेळा। रामदास तडस हे गेल्या 10 वर्षापासून खासदार आहे आणि आता लोकसभेचे ते उमेदवार आहे। विजयाच्या हॅट्रिकसाठी ते सज्ज आहे। तुम्हाला कोणते कामे रामदास तडस यांनी गेल्या 10 वर्षामध्ये करायला पाहिजे होती मतदारसंघाच्या विकासासाठी आणि केली नाही असे तुम्हाला वाटते? सर्वांगीण विकास अपेक्षित होता या 10 वर्षामध्ये मतदारसंघाचा, कारण की केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं स्पष्ट बहुमतातलं आणि रामदास तडस साहेब सुद्धा भारतीय जनता पक्षाचे खासदार, त्यामुळं खासदार त्याच पक्षाचा आणि त्यांचंच सरकार, त्यामुळं अपेक्षा अशी होती की एक सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं एक फार मोठं फंड्स म्हणा किंवा काही इंडस्ट्रियलायझेशन, ज्या इंडस्ट्रियलायझेशनच्या माध्यमातून मुलांच्या हाताला काम मिळेल असं काही एखादा युनिट, एखादा काही असा उद्योग या जिल्ह्यामध्ये आणण्यासाठी त्यांचा प्रयत्न असायला पाहिजे होता। या सर्व प्रयत्नामध्ये ते फेल ठरलेले आहेत आणि कुठलाच उद्योग त्यांच्या 10 वर्षाच्या काळामध्ये आला नाही जे ते आणू शकले असते। आणि बाकीसुद्धा असं काही ठोस काम, एखादे ठोस काम त्यांच्या या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये झालेलं नाही आहे। नक्कीच हे होते अमर काळे। शेतकऱ्यांचा तीव्र असंतोष सरकार विरोधात असल्याचं त्यांनी बोलून दाखवलेलं आहे आणि लोक हे मतदानाची वाट बघत आहे असे सुद्धा त्यांनी वक्तव्य केलं आहे। आता पाहणे हेच महत्त्वाचे आहे की जनता कोणाच्या पदरामध्ये मतदान करते आणि कोणाला निवडून देते। पंकज गादगे, पुढारी न्यूज, वर्धा।